मधील एकता नगर भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाल्याचं दिसतंय आणि खडकवासला धरणामधून 27,000 क्युसेकने विसर्ग सुद्धा सुरू असल्याची माहिती आहे। पुण्यामधले आपण हे अपडेट पाहतोय। पुण्यातल्या एकता नगर परिसरात पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे आणि खडकवासला धरणामधून 27,000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय खडकवासला धरणामधून 27,000 क्युसेकचा विसर्ग म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हा विसर्ग सुरू आहे। काय खबरदारी घ्यायला सांगितली प्रशासनाने पार्श्वभूमीवर? बरोबर आहे, खडकवासला धरणातून सध्या मोठ्या स्वरूपात साधारणपणे 27,000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे आणि त्याचा परिणाम सिंहगड रोड परिसरातल्या या एकता नगरीतल्या सोसायट्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या एकता नगरीच्या या सगळ्या सोसायट्यांच्या भागामध्ये आहे। आपण पाहू शकतो सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। अगदी 12 वाजल्यापासून 27,000 इतका क्युसेक्सनं पाण्याचा जो विसर्ग आहे तो सुरू आहे आणि हे सुरू असताना आपण बघतोय की या ठिकाणी ज्या महानगरपालिकेच्या वतीने सूचना दिल्या जात आहेत ती गाडी देखील एकता नगरच्या या परिसरामध्ये सध्या फिरते आहे। ही गाडी आहे, पुणे महानगरपालिकेच्या वतीने सूचना दिल्या जात आहेत की सुरक्षित सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। ज्या वेगवेगळ्या पार्किंगमध्ये गाड्या आहेत लोकांच्या, त्या गाड्या सुरक्षित ठिकाणी हलवल्या जाव्यात अशा सूचना या गाडीच्या अनाउन्समेंटच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। खरं म्हणजे इथपर्यंत पाणी आलं होतं मागच्या वेळी, आनंद पार्कचा हा सगळा परिसर आहे। आता पाणी तसा विसर्ग कमी आहे, पण लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे, कारण पाण्याचा विसर्ग जो आहे तो जर वाढवला गेला, जर मोठ्या स्वरूपाचा विसर्ग वाढवला गेला तर आता ही जी सोसायटी आपण पाहतो जी आपल्याला पार्किंग मध्ये तिच्या पाणी दिसतंय, इतकंच नाही तर अगदी आता पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर तिकडे देखील पाण्याचा विसर्ग नदीतून किती मोठ्या प्रवाहानं सुरू आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं। काही गटाराचं जे पाणी आहे बॅकवॉटरचं ते देखील यामध्ये मिक्स आहे। पण ही सोसायटी आहे, सोसायटीची पार्किंग आपण पाहतोय, पार्किंग मध्ये गाड्या ज्या आहेत त्या बाहेर काढाव्या लागलेल्या आहेत आणि इतकंच नाही तर ज्या सूचना दिल्या जातात वेळोवेळी सतर्कतेच्या हिशोबाने त्या सूचनांचं पालन इथल्या नागरिकांना करणं अर्थात क्रमप्राप्त आहे। आणि ही जी सगळी आत्ताची आपण परिस्थिती पाहतोय हे नदीचं पात्र आहे, ज्या नदीच्या पात्रातून आपण पाण्याचा प्रवाह किती मोठ्या स्वरूपानं वेगानं पुढे वाहतोय ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। खडकवासलातून जेव्हा 27,000 क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याचा प्रवाह सोडला गेलाय, विसर्ग सुरू आहे, तेव्हा जे नदीपात्र आहे ते किती वेगानं वाहतंय त्याचीही आपल्याला मुठा नदीपात्रातले दृश्य पाहायला मिळतात। मुठा नदीपात्राच्या पलीकडच्या बाजूला देखील वस्ती आहे, इकडच्या बाजूला देखील वस्ती आहे आणि या सगळ्या दोन्ही बाजूंना जी लोक राहिला आहेत त्यांना सतर्कतेच्या सूचना महानगरपालिकेच्या वतीनं दिल्या जात आहेत। आणि याच मुठा नदीपात्रातलं हे पाणी जे काही बॅकवॉटरचं पाणी आहे, काही नदीचं पाणी आहे, जे लोकांच्या सोसायट्यांमधल्या पार्किंगमध्ये शिरताना आपण पाहतो, हे मुठा नदीपात्राच्या लगत असलेलं सिंहगड रोड परिसरातलं एकता नगरीतला हा सगळा भाग आहे। या एकता नगरीतल्या ह्या अशा काही सोसायट्या आहेत जिथे मागच्या वेळी देखील मोठा फटका बसलेला होता आणि आताही कशा पद्धतीनं पाणी साचलंय हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। अर्थात सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांना वाहनं जी आहेत ती बाहेर काढून घ्यावी लागलेली आहेत आणि वेळोवेळी ज्या सूचना आहेत त्या पालिकेच्या वतीनं दिल्या जात आहेत तशा पद्धतीनं काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस आहे, पुढचे काही 3 ते 4 तास आणखी मुसळधार पाऊस पडेल अगदी काही वेळापूर्वी हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं महत्वाचं आहे। बरोबर ज्ञानेश्वर, ताजे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।